जय श्रीराम भक्त मंडळी. आजपासून आपण श्री रामचरितमानस या ग्रंथाचे जे लिहिलेलं आहे तुलसीदासांद्वारे याचे आपण पारायण सुरू करणार आहेत. याचे टीकाकार आहेत हनुमान प्रसाद पोद्दार. तर याच्यामध्ये आपण बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, लंकाकांड या सर्वांचे पठण करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूयात. आज याच्यामध्ये आपण रोज 10 मिनिटं पारायण करणार आहे आणि त्याच्यानंतर 20 मिनिटं आपण नामस्मरण जप करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्री रामचरितमानस प्रथम सोपान बालकांड. अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या श्री सरस्वती व श्री गणेशांना मी वंदन करतो. ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाहीत अशा श्रद्धा व विश्वास स्वरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो. ज्यांचा आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्र सुद्धा सर्वत्र वंदनीय ठरतो अशा ज्ञानमय शंकरूपी गुरूंना मी नित्यवंदन करतो. श्री सीतारामांच्या गुणसमरूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या विशुद्ध विज्ञान संपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मिकी व कवीश्वर हनुमान यांना मी वंदन करतो. जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेश हरण करते तसेच संपूर्ण कल्याण करते त्या श्री रामचंद्रांची प्रियतमा असलेल्या श्री सीता देवींना मी नमस्कार करतो. संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असलेला भास होतो त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एकमात्र नौका आहेत, अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो. अनेक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आले आहे ते, तसेच श्री रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करीत आहेत. ज्यांच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी, सुंदर, गजमुख, बुद्धीचे भांडार व पवित्र गुणांचा आश्रय आहे अशा श्री गजानन माझ्यावर कृपा करो. ज्यांच्या कृपा प्रसादामुळे मुका बोलू लागतो आणि लंगडा दुर्गम पर्वतावर चढतो, असे ते कलियुगातील सर्व पापे जाळून टाकणारे दयाळू भगवान माझ्यावर कृपा करो. ज्यांचा वर्ण निळ्या कमळासारखा सावळा आहे, ज्यांचे नेत्र फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि जे नेहमी क्षीरसागरामध्ये शयन करतात ते भगवान नारायण माझ्या हृदयात निवास करोत. ज्यांचे अंग कुंद पुष्पाप्रमाणे व चंद्राप्रमाणे गौर वर्णाचे आहे, जे पार्वतीचे प्रियतम आणि दयेचा सागर आहेत, ज्यांचे दिनांवर प्रेम आहे व जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, अशा शंकरांनी माझ्यावर कृपा करावी. जे कृपासागर असून नर रूपामध्ये प्रत्यक्ष श्रीहरीच आहेत व ज्यांचे वचन हे महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करणारा सूर्यकिरणांचा स्रोत आहे, त्या सद्गुरूंच्या चरणांना मी वंदन करतो. जे सुंदर स्वाद, सुगंध आणि प्रेमरसाने परिपूर्ण आहे, जे संजीवनी मुळाचे सुंदर चूर्ण आहे, जे बहुरोगाच्या संपूर्ण परिवाराचा नाश करणारे आहेत, त्या श्री गुरु महाराजांच्या चरण कमल परागाला मी वंदन करतो. जे परागकण शंकराच्या शरीराला सुशोभित करणाऱ्या निर्मळ विभूतीप्रमाणे पुण्यवानाला सुशोभित करतात, जे सुंदर कल्याण व आनंद यांची जननी आहेत, भक्तांच्या मनरूपी सुंदर आरशावरील मळ नाहीसा करणारे आहेत, तसेच जे कपाळावर धारण केल्यास गुणांचा समूह प्राप्त करून देणारे आहेत, श्री गुरूंच्या नखांची ज्योती रत्नांच्या तेजासारखी आहे,
तिचे स्मरण करताच हृदयामध्ये दिव्य दृष्टी उत्पन्न होते. तो प्रकाश अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारा आहे. ज्याच्या हृदयात तो प्रकट होतो तो मोठा भाग्यवान होय. तो प्रकाश हृदयात प्रकट होताच निर्मळ दृष्टी प्राप्त होते आणि संसारूपी रात्रीमधील दोष व दुःख नाहीसे होते. तसेच श्रीरामचरित्र रूपी रत्ने, माणिके, गुप्त किंवा प्रकट जिथे कुठे खाणीत असतात ती सर्व दिसू लागतात. ज्याप्रमाणे साधक, सिद्ध व सुजाण लोक डोळ्यामध्ये सिद्धांजन घालून पर्वत, वने व पृथ्वी यांमधील पुष्कळशा खाणी सहजपणे पाहत असतात. श्री गुरूंच्या चरणांची धुळी ही फार कोमल आणि सुंदर असे डोळ्यांना अमृताप्रमाणे असणारे अंजन होय. ती नेत्रांतील दोषांचा नाश करणारी आहे. त्या अंजनाने विवेकरूपी नेत्रांना निर्मळ करून संसाररूपी बंधनातून मुक्त करणाऱ्या श्री रामचरित्राचे मी चला तर मग जप चालू करूयात. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री